पिंट्या जोशी सुद्धा बघा इन ॲक्शन मध्ये याच वर्षी 40+ मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. उमेश जाधव येतात पहिलं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच, 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 4 षटकांची मॅच, 6 संघ 40+, 6 संघ रेग्युलर. 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच. पहिलाच बॉल आपण पाहतो, मात्र तितकं चांगलं इस्टिएशन, व्हाईट बॉल जरूर घोषित केलं. मात्र बहा बोराडे यांचं मी कौतुक करेल. इस्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अवांतर धावेने खातं उघडलं ते गोलिवली 40+ संघाचं. डावखुऱ्याचा फलंदाज बाळा तुम्ही पाहतायत. शहरी क्रिकेट 40+ मध्ये सुद्धा बाळा असेल, अमित असतील, यांना भरपूर मागणी असते. डबल बॉल क्रिकेटसाठी सुद्धा तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे. हा चांगला बॉल होता, तितकंच चांगला आता इस्ट्रिक्शन बघा. इस्ट्यांच्या मागे मी मगाशी उल्लेख केला, बाळा बोराडे यांचं खूप चांगलं इस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. त्यासाठी तुमच्याकडे रेग्युलर इस्ट्रिक्शन असणं गरजेचं आहे. काव्या स्पोर्ट्सचे ऑनर सतीश म्हात्रे सुद्धा इन ॲक्शन मध्ये. डोंबिवली वेस्टला तुम्ही जर गेला तर नक्कीच जरूर काव्या स्पोर्ट या शॉपला व्हिजिट द्या. क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला तिथे मिळेल. टी शर्ट असतील, ट्रॅक असतील. हा चेंडू स्वतः उमेश जाधव फील्ड करतायत बघा. असं वाटलं तर 2 धावा होतील. बाळाचा तो प्रयत्नही होता, कारण की बाळ माहिती आहे बॉलर एंडला कुणी बॅकअपला नव्हतं. मात्र मंगेश सांगतात की हरकत नाही, 1 धाव पुरेशी आहे आणि सिंगलने खातं उघडलं तर ते बाळाचं. गोलवली 40+ संघाची धावसंख्या 2 वरती पोहोचते. मंगेश रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात खेळले, नेहमी चर्चेत राहिले. 40+ मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. टेनिस असो, रबर बॉल असो. नागेश पाटील सुद्धा इन ॲक्शन मध्ये. डोंबिवली वेस्ट मध्ये आपण पाहिलं तर जी समस्या होती पेट्रोल पंप, आणि त्या पेट्रोल पंपचे मालक सुद्धा आहेत. नागेश पाटील, रुपेश पाटील, मेल पेट्रोल पंप. लॉंग ऑफ दिशेने खेळत आहेत. संदीप डीप मध्ये, चांगली फिल्डिंग झाली. रनआउटची संधी, मात्र बाळा वेगाने धावतायत. फिल्डिंग चांगली होती. संदीपचंही कौतुक करेल, मात्र बाळाचंही कौतुक करेल. तोही वेगाने धावलाय. जरी 40+ क्रिकेट असेल, फिटनेस चांगला आहे आणि फिटनेस ज्यावेळी चांगला असतो त्यावेळी तुम्हाला भरपूर फायदाही होतो त्याचा. आणि त्याचमुळे बाळा सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले. 2 धावा इथे मिळाल्यात गोलवली संघाच्या खात्यामध्ये. कुठला गेले, कव्हरच्या वरून खेळायचं होतं. चेंडू बराच वेळ हवेत आहेत. आनंदचा जजमेंट चुकीचा बघायचा तर जीत भोईर सरांचा इशारा येतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी सुद्धा भरपूर चर्चेत आहे. खरं तर क्षेत्रशी चूक म्हणता येणार नाही, कधी जजमेंट आनंद यांचा चांगला होता. मात्र चेंडूने थोडस हवेचा वेग प्रचंड आहे त्या साईडला. आता मात्र पिंट्या जोशी येतात त्या जागेवर. डीप कव्हर मध्ये, डीप पॉइंटला जात आहेत. हा वेगवान चेंडू उमेश जाधव बघा बॅट्समॅनला रीड करतायत मंगेशला, आणि त्याच नंतर ते चेंडू रिलीज करतायत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी. चौकारानंतर आलेला डॉट. 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केलेत आतापर्यंत उमेश जाधव या गोलंदाजाने. उमेश पुढचा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. शॉट मिड विकेटला. आता मात्र धावा इथे पूर्ण झाल्यात.
धावसंख्या 10. जगदीश मुकादम यांचे आगमन झाले. नवालीचे त्यांचं हार्दिक स्वागत. नवाली संघ सुद्धा या स्पर्धेत खेळला रेग्युलर, मात्र तो संघ पराभूत झाला. आता 40+ नवाली संघ सुद्धा खेळणार आहे या स्पर्धेत. शेवटच्या मॅच मध्ये नवाली 40+ विरुद्ध कोपर 40+ अशी मॅच होणार आहे. वाकण 40+ संघाने एक मॅच जिंकली आहे. नागेश पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. उमेश जाधवने चांगली गोलंदाजी केली आहे. तो बहा मंगेश दोन चांगले फलंदाज अजूनही सलामीचे जे मैदानात आहेत. विकेट एकही गमावली नाही. ही जमेची बाजू आहे गोलंदाजी 40+ संघासाठी. नवापाडा 40+ विरुद्ध गोलवली 40+. दोन बलाढ्य संघ आहेत 40+ मधले. मॅच रंगतदार होईल यामध्ये शंका नाहीये. पहिल्या मॅच मध्ये रेग्युलर मॅच मध्ये आपण पहिल्या नावाली संघाला अवघ्या 15 धावांवरती रोखलं होतं पिसुली संघाने. अनुरागने जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथे रनआउटची संधी आहे. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे जित बोरेंच्या माध्यमातून. संख्या 11. राहुल पवारची महत्वाची विकेट अनुरागने घेतली आणि त्यामुळे पिसुली संघाने अवघ्या 15 धावांवरती रोखलं होतं. आणि चेंडू बघा सीमा रेषेच्या बाहेर जाईल. थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. चार धावसंख्या पुढे सरकेल. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी मात्र थोडक्यात बचावले. प्रथम बॅटिंग करत असताना गोलवली 40+ संघ धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक नागेश पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज आहेत. त्यांचा मी मगाशीच उल्लेख केला. पहिला पेट्रोल पंप डोंबिवली वेस्ट मध्ये तुम्हाला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला ते पेट्रोल पंपचे मालक सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहसाठी सुद्धा ते खेळत असतात. इथे बॅटची एज लागते. बाबुराडे कोणतीही चूक करत नाहीयेत. मंगेशला माघारी परतावं लागेल. गोलवली 40+ संघाला 16 वरती लागणारा पहिला धक्का. वरती पहिला धक्का लागत असताना खंबालपाडा बी आणि उत्तर शिवसंघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. अमित गायकर आलेत बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. नागेश दोन धावा इथे मिळालेत. अमितच्या खात्यामध्ये अमित थोडेसे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 18. नागेश जबरदस्त गोलंदाजी करतात. हलकीशी अपील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली मात्र बाबोडे सांगतायत बॅटची एज नाहीये आणि खेळाडू तुमच्याकडे असणं मित्रांनो गरजेचं आहे. धावसंख्या स्थिर 18 वरती.
पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद नसणार आहे, लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. आणि 2 षटकाचा खेळ संपला. नागेशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 10 धावा होत्या, या षटकात फक्त 8 धावा दिल्यात नागेशने. चांगली गोलंदाजी. चला, खंबालपाडा बी आणि उत्तर शिव रेग्युलर दोन्ही संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी असतात आपण लवकर रिपोर्टिंग करा. खंबालपाडा बी आणि उत्तर शिव 2 षटकात 18 धावा झाल्या. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बाळ थोडंसं आता आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये, कारण की समोर नवापडा पोटी संघ रेल्वे ग्राउंड मध्ये सातत्याने सराव त्यांच्या माध्यमातून केला होता. आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये राजा जाधव गोलंदाजी करण्यासाठी येतात. लकी पॅकर्सच्या यादीमध्ये त्यांचं नाव नेहमीच घेतलं होतं. कालच त्यांचा संघ आपण बघा, रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर RCC डोंबिवली हा संघ नेहमीच तुम्हाला फायनल मध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. RCC नवापाडा रेग्युलर संघाचेही पुरस्कर्ते आहेत ते. राजा जाधवचा पहिला बॉल डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र बाळाला थोडंसं शांत ठेवलंय मॅच मध्ये. मंगेश बाद झाल्यानंतर आपण बघतो तिसऱ्या क्रमांकावरती अमित आलेत, मात्र थोडेसे तेही दुखापतग्रस्त आहेत. सध्या तरी रनर त्यांनी घेतलाय या मॅच मध्ये. राजा इथे फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का बघायचंय. बघायचं जीत बोर्ड अजूनही चेक करते आणि आता त्यांचा इशारा आलाय की हा षटकार आहे. षटकार आहे. षटकार आहे ना. जे 1 मिनिट थांबायचे. चौकार आहे. चौकार. एजे सरांनी चेक केलंय. चौकार आहे. मंगेश सुरती सांगतात, हरकत नाहीये. 22 धावा दाखल. चांगली गोलंदाजी इथे मात्र बघा. कमबॅक. चौकार आल्यानंतर राजा जाधव कमबॅक करत असताना शॉर्टअप रनअपने गोलंदाजी करतात. बॅट्समॅनला रीड करतात आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतात. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे 22 वरती. याबद्दल वाकड फोर्टी संघाने धावा चेस केल्या होत्या, त्यामुळे धावा तुम्हाला जास्तीत जास्त उभा राहाव्या लागतील. चॅम्प स्पोर्टचे ऑनर जितू शेलार यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खंबालपाडा बी विरुद्ध उत्तर शिव नंतरची लढत आहे. इथे एक सिंगल मिळाली. येणाऱ्या काळामध्ये चॅम्प स्पोर्ट ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला रेल्वे ग्राउंड मध्ये पाहायला मिळणार आहे जितू शेलार यांच्या माध्यमातून. आणि जितू शेलार, ओमकार हे सध्या चर्चेत असणारे नाव आहेत. खंबालपाडा बी म्हटल्यानंतर ओमकार सुरुवातीचा काळ आम्ही पाहिलं. खंबालपाडा टुटू गो. तेवीस धावा झालेत. टुटू गो. राजा जाधव अमित साठी. इथे मात्र आता 2 धावा पूर्ण झाल्यात. बघायचा तिसरीचा प्रयत्न सुरू आहे.
आणि 4 धावा इथे धावून घेतलेत. धावसंख्या 27. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राजा जाधव चांगली गोलंदाजी केली. बाळा बुराडे ऑलरेडी आवाजही दिला होता कारण की झेल झालाच नसता कोणताही क्षेत्ररक्षक जरी असला असता कारण क्षेत्ररक्षक भरपूर डीप होते. फक्त धावा थांबवायच्या होत्या. कमीत कमी 2 धावा सेव्ह झाल्या असत्या. इथे फटका चांगला आहे मात्र नशीब खराब म्हणावे लागतील गोलंदाजी टीमचे. 2 धावा इथे कमी मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्या 29. सर उत्तर शिव आणि खंबालपाडा बी कॅप्टन या टॉस साठी. रेग्युलरची मॅच आहे. उत्तर शिव टीमचे कॅप्टन आणि खंबालपाडा बी टीमचे कॅप्टन. पहिला सामना रेग्युलरचा पिसिवली संघाने जिंकलाय. दुसरा सामना कोळेगाव संघाने जिंकलाय. कोणी संघाला पराभूत केला. पिसिवलीने बलाढ्य नावाली संघाला पराभूत केला. 40+ ची पहिली मॅच वाकलन संघाने जिंकली. दुसरी मॅच सुरू आहे. 40+ ची नावाली आणि कोपरची मॅच अजूनही बॅलन्स आहे. 29 धावा झाल्यात. धावा झालेल्या आहेत. मंगेश काय इशारा करते बघा. धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पुढची मॅच खंबालपाडा बी आणि त्यांच्या विरोधात उत्तर शिव रेग्युलरची मॅच आहे. त्यानंतर पुन्हा 40+ पिंट्या जोशी आलेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 31. पिंट्या जोशी बघा चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 32. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर टॉस करणार होता आपण उत्तर शिव आणि खंबालपाडा बी. 32. चला उत्तर शिवचे कॅप्टन आपण रिझर्व करूया. दोन धावा इथे मिळालेत. 34 धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पिंट्या जोशी चांगली गोलंदाजी करतायत. हातावरती नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. अमित सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलंय. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. शहरी क्रिकेट मुंबई अक्षरशः गाजवली या खेळाडूने. तीन धावा मिळालेत. 37 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. (37) 37 धावा झाल्यात. गोलोली 40+ संघाच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
41-41. चला उत्तर शिवचे कॅप्टन आपण लवकर या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक्केचाळीस धावा झाल्यात. दोन धावा मिळतील फलंदाज रनआउट. 43 धावा झाले. 44चं टार्गेट. 44 44चं टार्गेट आहे. चला उत्तर शिव कॅप्टन या लवकरात लवकर. मनोज पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल. कंबारपाडा बी आणि उत्तर शिव मध्ये 4 ओव्हरची मॅच. चला टॉस करूया आपण. अजित म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. रेल्वे ग्राउंड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते नक्कीच त्यांच्या माध्यमातून मोफत नेटची सेवा उपलब्ध करून दिली होती. कंबारपाडा बी संघाने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये उत्तर शिवच्या विरोधात. थोडासा वेळ नक्कीच त्यांचे खेळाडू अजूनही अंधवे आहेत. काही क्षणातच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत. मात्र या मॅच मध्ये 44चं टार्गेट आहे. नवापाडा पोटी प्रसंगाला 44 धावा चेस करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे.
या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 44 धावांचं लक्ष आहे. बाळा बोराडे आणि पिंट्या जोशी सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते आणि पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज मंगेश. गोलंदाज मंगेश कंपल्सरी चेसिंग 11च्या सरासरीने 44 धावा चेस करायचे. पुढच्या मॅचचा टॉस झाला उत्तरशी विरुद्ध खंबालपाडा बी मध्ये मॅच रेग्युलरची तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 40 प्लसची मॅच अजून एक बाकी आहे. नवाली 40 प्लस विरुद्ध कोपर 40 प्लस डोंबिवली वेस्ट विभागातील संघ. पहिलाच बॉल पिंट्या जोशीने पाठवून दिलाय. कव्हरच्या दिशेने मात्र बघायचंय सीमारेषेच्या बाहेर जाते का बघायचं आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉल होती चौकार. हा चांगला बॉल होता मंगेशचा आणि मंगेश सुद्धा रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत. पिंट्या जोशी सुद्धा रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आता 40 प्लस मध्ये आलेले आहेत. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल. एक चौकार त्यानंतर डॉट. वन बाउंसची वॉर्निंग देण्यात आलेली आहे मंगेशला. डॉट बॉल. इथे चेंडू हवे ते मात्र क्षेत्रक्षेत्र दूरवर आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. दुसरा चौकार येतो तो पिंट्या जोशीच्या बॅट बदल कारण की पिंट्या जोशीला माहिती 11च्या सरासरीने धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. त्यामुळे फिल्डिंगचे स्टँडर्ड तुम्हाला जपावा लागेल. आठ धावा धापळकोती लागलेत. वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये पिंट्या जोशीकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पिंट्या जोशी मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी मारू शकतात कारण की हा फटका ते कव्हर्सला खेळत होते. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार पाहिला. 5 बॉल मध्ये 8 धावा आल्या. 3 डॉट आहेत. 2 चौकार आहेत. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल तुम्ही कोणाला सोडलाय पिंट्या जोशीचा तो मागात पडू शकतो. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात म्हणजेच काय 18 बॉल मध्ये 34 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. टीम नवापाडा 40 संघाला येणारे 18 चेंडू आणि 34 धावा. ज्यावेळी गोलुली 40 संघ बॅटिंग करत होते त्यांनी पहिल्या षटकात 10 धावाच केल्या होत्या. गोलंदाज उमेश जाधव होते आणि आता मंगेशने 10 धावा खर्च केल्यात म्हणजे जशा तसं चोख प्रत्युत्तर दिलंय. शेखर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतो शेखरचा. 10 धावा झालेल्या आहेत. 34 अजूनही करायचे आहेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेखरचा हा बॉल उंच गेलाय मात्र बाळाचा जजमेंट चांगला आणि एक चांगला झेल टिपलाय. बाळाचा झेल बाळानेच पकडलाय. फलंदाज बाद.
उमेश जाधव आले बॅटिंग करण्यासाठी. शेखर चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. शेखरने झेल पिंट्या जोशी जरूर सोडलाय, मात्र त्यानंतर पहिला डॉट आणि त्यानंतर बाळाची विकेट त्याने घेतली. अस्कृष्ट शकीर नाहीये संघामध्ये. आई मित्र मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर आहेत. रेल्वे ग्राउंड मध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहायला मिळतात. आजही स्पर्धा सुरू आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 11. धावा दाखल करू लागले. शेखरचा व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर होता. पंच जीत भोईर आपण पाहतोय. मान्सून धमाका जीत भोईर असेल रुपेश भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही दरवर्षी पाहता. चला एक शॉर्ट रन आहे. 3 धावून घेतले होते, मात्र 2च मिळतील. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 13. धावा धाव बॉल आपल्या पाहायला मिळत आहेत. 44 टार्गेट नवापाडा फोर्टी प्लस संघासमोर या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बघा पिंट्या जोशीला एक जीवदान मिळालं, त्याचा किती फायदा घेतात या मॅच मध्ये. शेखर हलकस अपील करण्यात आले, मात्र पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 14. एक शॉर्ट रन आली होती, त्यामुळे 14 धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर नो बॉल घोषित करण्यात आले. धावसंख्या 16. फ्री हिट आहे. प्रत्येक नो बॉल फ्री हिट असेल, लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 16. उमेश जाधव साठी फ्री हिटचा बॉल. हाई वाईड आहे. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. शेखरच्या हातावरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या 17. इथे फटका चांगला फाईन लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग बघा, कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 19. टू गो. धावसंख्या 19. 14 बॉल मध्ये 25 ची अजुरी गरज आहे. शेखरचा पुढचा बॉल. दोन धावा बघा धावून घेतल्यात. 21 धावा. 13 चेंडू 23 धावांची गरज आहे. 21 धावा झाल्यात. 44 टार्गेट. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 रन्स करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही फॉर्मॅट साठी हाच नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. असं वाटलं होतं सिंगल मिळेल, मात्र पिंट्या जोशीने कॉल दिला. 2 धावा होतील आणि झाल्या. 13 बॉल 23 या मॅच मध्ये करायचे आहेत.
2 धावा इथे मिळालेत. 12 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 2 षटकात 23 झाले, 2 षटकात 21 अजूनही करायचे आहेत नवापाडा पोटी प्लस संघाला. अमित वगे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अमित वगे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू आणि 21 ची गरज. सेकंडला पिंट्या जोशी. पायचीच्या सर्वात फलंदाज बाद नाहीये लक्षात घ्या या स्पर्धेत. 1 धाव मिळाली. धावसंख्या 24. 11 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. चोवीस धावा झाल्यात. 11 चेंडू मध्ये 20 करायचे अजूनही. अकरा चेंडू आणि 20 धावा. अमित वगेचा पुढचा बॉल. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. वेगाने आलेत. आणि इथे काय घडलंय बघा. 2चं रूपांतर आता 3 मध्ये. 3 धावा मिळाल्यात. सत्तावीस धावा झाले. 17ची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत नवापाडा फोडी प्लस संघाला. दहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे मॅच मध्ये. अमित वगेला कमबॅक करावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर गोलोली फोर्टी प्लस संघाला. 10 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये. जमेची बाजू आहे. उमेश जाधव सारखा चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमित. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. गुरुभाई 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. हळूहळू मॅच सोपी होत चालली आहे नवापाडा फोर्टी प्लस संघासाठी. नऊ चेंडू आणि 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. तिसरी धाव पूर्ण झाली. थोडस लेझी क्रिकेट खेळत असताना आपण बघतोय.
4 धावा धावून घेतल्या बघा. पिंट्या जोशी आणि उमेश जाधवसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त रेडिंग. असं वाटलं होतं 2च धावा आहेत, तिथे 4 धावा धावून घेतल्यात. आठ चेंडूने आता 9 धावांची गरज आहे. 4 धावा धावून घेतलेत. 8 चेंडू आणि 9 धावा या मॅच मध्ये करायचे. तर नवापाडा 40+ संघाला या मॅच मध्ये इथे फटका चांगला आहे. आपला फेवरेट फटका घेत असताना पिंट्या जोशीच्या बॅट मधून आला आहे हा सिक्सर. 7 चेंडू मध्ये आता फक्त 3 धावा करायच्या आहेत आणि याच फटक्याच्या शोधात होती पिंट्या जोशी. सात चेंडू मध्ये 3 धावा. इथे सिंगल मिळाली आहे. 6 चेंडू मध्ये आता फक्त 2 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत नवापाडा 40+ संघाला पहिला विजय संपादन करण्यासाठी. खंबालपाडा बी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये. उत्तर शिव संघ आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या पुढच्या मॅच मध्ये. सहा चेंडू मध्ये फक्त 2 करायचे मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. काढले 2. पहिला चेंडू आपण डॉट पाहतोय. फिल्डिंग लगेच लावायची यानंतर लक्षात घ्या उत्तर शिव. व्हाईट चेंडू 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. पिंट्या जोशीने मॅच केली फिनिश षटकार ठोकत असताना आणि सामना जिंकलाय तो नवापाडा 40+ संघाने. अभिनंदन. चला उत्तर शिव संघ फिल्डिंग लगेच लावायची आपण प्लीज. चला उत्तर शिव संघ फिल्डिंग लगेच लावायची आणि खंबालपाडा बी संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. 4 ओव्हरची